नमस्कार. मी प्राध्यापिका विद्या योगेश सवाखंडे, सेवा सदन अध्यापिका विद्यालय, कला शिक्षण या विषयाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत. कला शिक्षण द्वितीय वर्षातील पाठ्यक्रम S9 अध्ययन अध्यापनशास्त्र चित्रकला. घटक क्रमांक 1 कला व मुक्ताविष्कार. यातील उपघटक 1 विविध प्रकारच्या रेखाटनांचा सराव. चित्रकला हा विषय आत्मसात करण्याच्या दृष्टीने आपल्याला सभोवतालच्या विविध आकारांचे रेखाटन करणे महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी आपण प्रत्येक आकाराचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. निरीक्षणातून आपल्याला त्याचा आकार, रंग आणि पोत म्हणजे टेक्स्चर याची अनुभूती घ्यावयाची असते. म्हणजेच आपण स्वतः अनुभव घ्यायचा असतो. जेणेकरून कोणत्याही आकाराचे रेखाटन करणे आपल्याला सरावाने सहज साध्य होईल. विविध प्रकारच्या रेखाटनांचा सराव यामध्ये प्रमुख 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भौमितिक आकार, दुसरा मानव निर्मित आकार आणि तिसरा निसर्ग निर्मित आकार. त्यातील पहिला भौमितिक आकार आपण पाहूयात त्याबद्दल माहिती. आपण सर्वच जण लहानपणापासून ते आत्तापर्यंत गणित, भूमिती या विषयामध्ये विशिष्ट पद्धतीने व योग्य मोजमापाच्या साहाय्याने चौरस, आयत, वर्तुळ, त्रिकोण असे अनेक प्रकारचे भौमितिक आकार काढलेले आहेत, माहीत आहे. त्यातील दुसरा प्रकार म्हणजे मानव निर्मित आकार. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या अनेक वस्तू आपण हाताळत असतो. या सर्वच वस्तूंचा उपयोग व हाताळण्याच्या सोयीनुसार त्याचा आकार निश्चित केलेला असतो किंवा आकार त्याचा ठरलेला असतो. उदाहरणार्थ, आपल्या घरात अनेक विविध प्रकारच्या वस्तू असतात. जसं की टेबल, घड्याळ, खुर्ची, पंखा, पुस्तक, ग्लास, बादली, माठ, घराला दारं, खिडक्या किंवा अन्य अजून विविध प्रकारचे फर्निचर, तसेच विविध प्रकारचे वापरात येणारी भांडी इत्यादी. या सर्व वस्तूंचा आकार मानवाने निर्माण केलेला असतो. म्हणून यांना मानव निर्मित आकार असे म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे निसर्ग निर्मित आकार. आपण परिसरात विविध प्रकारची झाडे पाहत असतो. ही झाडे काही आकाराने लहान तर काही भली मोठी घनदाट असतात. काही झाडं ही जमिनीत तर काही छोटी झाडे ही कुंडीत असतात. असे अनेक विविध प्रकारचे आपण झाडांचे प्रकार आपल्या अवतीभोवती निसर्गात आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे या प्रत्येक झाडाच्या पानांचा आकार हा देखील
वेगवेगळा असतो. काही पानं ही मध्यम आकाराची असतात, काही खूप बारीक आकाराची असतात. किंवा एकाच फांदीला अनेक प्रकारची बारीक 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 एकसारखी आकाराची पानं असतात. जसे हे झाडांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात, पानांमध्ये विविधता दिसून येते, त्याचप्रमाणे या झाडांना फळे, फुले देखील आपण पाहत असतो. या फळांचा किंवा फुलांचा आकार देखील भिन्न भिन्न आपल्याला दिसून येतो. जसं फळांमध्ये आंबा, सीताफळ, चिक्कू, संत्रा, केळी, अननस, नारळ असे विविध प्रकारच्या आकाराची फळे. फुले, फुलांमध्ये गुलाबाचं फूल, जास्वंद, सदाफुली, कमळ किंवा अनेक विविध प्रकारची फुलं आपण पाहत असतो. ज्याप्रमाणे झाडं, पानं, फळे, फुले हे आपण बघतो, त्याचबरोबर निसर्गात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी हे देखील आपल्याला दिसून येतात. प्राणी पक्ष्यांमध्ये पण विविधता ही दिसून येते. त्या आकारांमध्ये सुद्धा वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. तसेच इतर घटक देखील वेगवेगळे आपल्याला निसर्गात दिसून येतात. जसे की अन्य घटक, ज्याप्रमाणे कीटक असतात वगैरे वगैरे. या सर्वच घटकांच्या आकारांना निसर्ग निर्मित आकार म्हणतात. तर मुलांनो, आता आपल्याला जे 3 आकारांचे प्रकार आहेत ते समजलेले आहेत. म्हणजे पहिला भौमितिक आकार, दुसरा मानव निर्मित आकार आणि तिसरा निसर्ग निर्मित आकार. या 3 आकाराची आपण चर्चा केलेली आहे. आपल्याला ते आकार समजलेले आहे. ते आकार तुम्ही नीट आपल्या परिसरात, आपल्या सभोवताली, आपल्या घरात नीट निरीक्षण करायचे आणि ते आकार आपल्याला कसे दिसतात याचं निरीक्षण करून आपल्याला या गोष्टींचे आणि या घटकांचे निरीक्षणातून चित्र रेखाटायचे आहेत. या साठी आपण स्वाध्याय दिलेला आहे. त्या प्रत्येक घटकाचे प्रत्येकी 5 आकार काढणं अपेक्षित आहे. त्यातली पहिला नैसर्गिक आकार. नैसर्गिक आकारामध्ये झाडे, फुले, फळे, पक्षी, प्राणी यातील प्रत्येकी 5 आकार काढणे अपेक्षित आहे. म्हणजे झाडांचे 5 आकार, फुलांचे वेगवेगळे 5 आकार, फळांचे वेगवेगळे 5 आकार, असे प्रत्येक घटकाचे 5 आकार काढणे, रेखाटणे आहे. दुसरं मानव निर्मित वस्तूचे रेखाटन. यामध्ये भांडी, कपडे, खेळणी आणि घरातील इतर कोणत्याही वस्तू, म्हणजे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची भांड्यांचे आकार, आपण जे कपडे वापरतो म्हणजे सलवार कमीज असेल, लहान मुलांचे कपडे असतील, असे 5 प्रकारचे कपड्यांचे आकार. खेळणी, जी लहान मुलं खेळतात किंवा मैदानी खेळासाठी वापरली जातात अशी कोणत्याही प्रकारची खेळणी, त्याचे 5 आकार काढणं अपेक्षित आहे. आणि घरातील तुम्हाला शोभेच्या कोणत्याही वस्तू किंवा इतर कोणत्याही वस्तू तुमच्या घरातील, त्यांचे 5 आकार रेखाटावायचे आहे. त्यानंतर कोणत्याही भौमितिक आकाराचे 8 प्रकारचे रेखाटन करणे. जसं आता आपण मगाशी बघितलं, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण याच्या व्यतिरिक्त 8 आकार काढावयाचे आहे आणि रेखाटायचे आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं असेलच. काही शंका असेल तर नक्कीच
विचारू शकता. धन्यवाद.